हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या छानशा ब्लॉगमध्ये. सकाळचे 6 वाजले आणि रेडी झालेले आहे मी इथं योगासाठी. आता 6:15 ते 7:15 सकाळचे योगा आहे ऑनलाईन. तर फ्रेश वगैरे झालेले आहे आणि आज मी ना तुम्हाला माझं हेल्दी डाएटचं रुटीन दिवसभराचं मी सगळं शेअर करणार आहे. तर आता मी पाणी पिणार आहे गरम. तर त्याच्यामध्ये कसं पाणी पिणार आहे ते तुम्हाला मी आता दाखवतेच. तर इथे बघा, इथे आता योगा मॅट टाकलेली होती मी. टाईम होता 15 मिनटं अजून. म्हणलं चला आता तोपर्यंत पाणी प्यावं. तर आज ना इथं बघा पाण्यामध्ये ही काळी मिरी आहे ना, 2 ते 3 काळी मिरी बारीक केली, पाण्यामध्ये घातली आणि हळद आहे ना, हळदसुद्धा या पाण्यात घातली आणि छान असं उकळून दिलं. अगदी हाफ टीस्पून हळद घातली होती आणि हे उकळून दिलं आणि उकळून थोडंसं कोमट झाल्यानंतर हे पाणी आपण प्यायचं. तर आज डाएटमध्ये हे पाणी मला सांगितलेलं होतं हळदीचं. तर माहिती नाही, पण जे सांगितलं आहे ते मी फॉलो करते. काही गोष्टीच मला माहिती आहेत की काय केल्यावर काय होतं ते. तर छान असं उकळून दिलं, म्हणजे एक उकळी आली की लगेच बंद केलं नाही. कमीत कमी ना मी 2 ते 3 मिनटं हे पाणी उकळून दिलं, नंतर गॅस बंद केला. कोमट झाल्यानंतर शांत असं सोफ्यावर बसून हे पाणी पिलं. आता पाणी ना एकदम सिप करून प्यायचं आहे, एकदम गट पाणी प्यायचं नाही. तर माझा योगा हा ऑनलाईन 6:15 ते 7:15 होता. तर 6ला 5 किंवा 10 कमी असताना मी उठते. म्हणजे मग बाकीचे हे सगळे जे आपले कामं आहेत ना ते उरकली जातात. पाणी पिणं, परत आपलं वॉशरूमला जाणं हे. तर त्यानंतर इथे योगा चालू झालेला होता आणि योगामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकार ते घेत होते बरं का. आणि खरंच खूप छान योगा घेतात. मला वाटलं नव्हतं की ऑनलाईन योगासुद्धा एवढा चांगला असेल, पण मला वाटलं की खरंच खूप छान होता. आता पाऊस पण चालू झालेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये ना मग कुठं बाहेर जायचं यायचं त्यापेक्षा ऑनलाईन योगा केला की आपला टाईमही वाचला जातो आणि नित्यनियमाने तो सकाळी केलासुद्धा जातो. त्यानंतर शेवटला प्राणायाम घेतात, भ्रामरी घेतात, परत ओमसुद्धा असं 7 वेळा म्हणलं जातं ते सुद्धा घेतात. असे वेगवेगळे प्रकार हे रोज घेतले जातात. एकच प्रकार रोज नसतो. योगा झाला की मी गॅलरीमध्ये आले, 5 मिनटं इथे शांत उभं राहिले, एकदम मोकळी हवा घेतली, मस्त वाटलं. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी आपल्या शरीराची झीज झालेली असते आणि ती झीज भरून काढण्यासाठी इथं ना मी बघा फुटाणे जे असतात ना ते फुटाणे आता मी खाणार आहे. आपली मूठ जेवढी असते ना तेवढी मूठभर फुटाणे आपल्याला इथं घ्यायचे आहेत आणि तेवढेच आपल्याला खायचे आहेत आपल्या हातानुसार. तर इथं मी आता मूठभर हे फुटाणे घेतलेले आहेत. तर रोज फुटाणेच खाते असं नाही, रोज वेगळं जे सांगतात डाएटमध्ये तसं मी फॉलो केलेलं आहे. आता जिथं मी ऑनलाईन योगा लावलेला आहे ना तिथंच त्यांनी डाएट दिलेला आहे. तर ते फुटाणे आणि इथं मी ब्लॅक कॉफी घेणार आहे. तर इथं पाणी गरम करणार आहे. आपली अर्धा चमचा कॉफी मी कपमध्ये घालून घेतली आणि पाणी टाकून घेतलं. फक्त पाणी घालायचं आहे, शुगर वगैरे काहीच नाही. ब्लॅक कॉफी अशा पद्धतीने आपण करायची आहे. आता ब्लॅक कॉफी आणि फुटाणे एकदम शांततेत बसून आपल्याला ना ते घ्यायचं आहे. एकदम म्हणजे घाई गडबड अजिबात करायची नाही, कारण की फुटाणे हे बारीक चावूनच खायचे आहेत. फुटाण्यामध्ये ना हाय प्रोटीन आहे, म्हणून आपली एक्सरसाइज झाली, कुठलीही करा, वॉकिंग करा, योगा करा, की ती झीज भरून काढण्यासाठी ना आपल्याला इथं त्यांनी सांगितलेलं होतं की ब्लॅक कॉफी शुगर बंद म्हणजे बंदच करायची आहे, तरच कुठंतरी आपल्याला त्या बॉडीवर आपला इफेक्ट दिसणार आहे. इथे योगा झाल्यानंतर कॉफी घेतली आणि नंतर म्हटलं चला आपण आता सोफ्यावर बसून नाही फुटाणे आहेत ना अगदी बारीक चावून खायचे आहेत. कितीही वेळ लागला तरी चालेल, पण फुटाणे आहेत ना हे बारीक चावूनच खायचे आहेत. आता इथे त्याच्यासोबत मी कॉफीसुद्धा घेत होते. आता रोज वेगवेगळा डाएट काय, भिजवलेले खजूर, कधी भिजवलेले खजूर सांगतात, कधी भिजवलेले बदाम सांगतात, कधी काजूसुद्धा सांगतात आणि कधी जे आपले चणे असतात ना ते सुद्धा सकाळी एक्सरसाइज केली ना आपल्या मुठीमध्ये जेवढे बसते ना तेवढेच फक्त आपल्याला खायचे आहेत, जास्त खायचं नाही. कारण की जास्त हाय प्रोटीन असलेले जे पदार्थ आहेत ना ते पचायलासुद्धा तेवढेच जड असतात. त्याच्यामुळं थोडंसंच मोजकं पण एकदम बारीक चावून ते खायचे आहेत. इथं मी फुटाणे एकदम बारीक चावून खात होते, त्याच्यासोबत कॉफीसुद्धा घेतली होती. म्हणजे आपली एनर्जी डाऊन होऊ नये, आपली शरीरातली जी एनर्जी आहे ती टिकून राहावी यासाठी लगेच म्हणजे योगा झालं की कमीत कमी ना मी 15 ते 20 मिनिटांनी हे घेते. तसं सांगितलेलं आहे की एक्सरसाइज झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही कॉफी आणि हे घेऊ शकता,
हाय प्रोटीन जो डाएट आहे तो घ्यायचा आहे. इथं शांत चित्ताने बसून कॉफी वगैरे घेतली. तर जेवण वगैरे झाले आणि जेवण झाल्यानंतर मला एक केकची ऑर्डर आली होती. चक्क विसरले होते मी. त्यासाठी मी मावा आणण्यासाठी मी बाहेर गेले. बाहेरून मी मावा घेऊन आले आणि आता एक केक बनवायचा आहे. तर थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर 1 किलोची मावा केकची ऑर्डर होती. तर चला मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर करेल. दही, साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता माझा मावा केक बनवणार आहे आपण. तर इथं मी ना बटर घेतलेलं आहे अर्धा कप. तर आता हे थोडंसं गरम आहे म्हणून बाजूला ठेवलेलं होतं. तर आज ना 1 किलो मावा केकची ऑर्डर होती आणि त्याचसोबत ना आज मला ही ऑर्डर कंप्लीट करून डीमार्टलासुद्धा जायचं होतं सामान भरायला. आता बटर थोडंसं कोमट झालं की याच्यामध्ये मी घालून घेतलं दही, पिठी साखर, बटर, मावा. आता मावा केकची रेसिपी ना ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, त्यामुळे एवढं डिटेल असं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सांगत नाही आहे. शॉर्ट म्हणजे थोडंसं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते फक्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता हा आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये बनवायचा होता मावा केक. तर इथं आता सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत मैदा वगैरे ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. डिटेल असा व्हिडिओ ना तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर आता मैदा चाळून घेतला. आता 1 किलोचा मावा केक बनवायचा आहे तर आपल्याला इथं 2 कप मैदा लागणार आहे. तो सुद्धा चाळून घेतला आणि इथं बघा हा ना स्क्वेअरमध्ये 8 इंचाचा केक तो घेतला. बॅटर तयार करून झाले. वरती द्राक्ष टाकले आणि हल्ली कसं असं स्पॅच्युलाने प्रेस करून घ्यायचं. आता 180 डिग्रीवर 45 मिनटं ओटीच्या अजिबात उघडायचं नाही. एकदा बेक करायला टाकलं की 45 मिनिटांनी सुकवायचा. तर आपण आता बेक करायला टाकले. तर बेक करायला टाकलं आहे आता 45 मिनटासाठी. तर बेक झाले की नंतर दाखवते तुम्हाला. तर केक बेक झाला आणि आता आम्ही चाललो होतो डीमार्टला. आता सामान भरायचं होतं महिन्याचीच आपली ग्रोसरी. तर मी आणि समिधा चाललोय. तर चला आता डीमार्टला गेलो तुमच्यासोबत थोडे शेअर करेन. प्रत्येक वेळेस ना माझ्यासोबत आदर्श येतो, पण यावेळेस आता समिधाला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी तिला घेतलेलं होतं आणि आम्ही दोघीच निघालेलो होतो गाडीने. कारण की मला एकटीला म्हटलं की ते जमत नाही बॅग्स वगैरे सामान घ्यायला, म्हणून मी ना कोणाला सोबत घेत असते, समिधा किंवा आदर्श. तर आता इथं डीमार्टला येऊन पोहोचले आणि सर्वात अगोदर जे आहे सामान ते घेतलं. आता कितीही नाही म्हटलं तरी थोडंफार तरी मुलांच्या आवडीचं खायला घ्यावंच लागतं. मग ते थोडेसे बिस्किट्स असतील किंवा मग बाकीचं काही असेल, कारण की जास्त प्रमाणात नाही पण थोडंसंच मी घेते. कारण मी त्यांनाच बोली केलेली असते की जास्त जंक फूड नाही खायचं, मैदा प्रोडक्टसुद्धा नाही. तर इथं ना बघा मी पिलो कवर घ्यायला आलेले होते. इथं मला हे ना खूप छान वाटलं होतं आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळे बघा अशा पद्धतीने कलरसुद्धा होते. खूप मस्त वाटलं. कपडा पण याचा ना छान होता, पण विचार करत होते डेली यूजला हे टिकतील का आपल्याला. आणि असे पण एकदम ना कॉटनचे पण होते बघा. पण हा क्रीम कलर होता आणि सोफ्याला मॅच होईल असंच मी बघत होते. त्याचसोबत ना इथं आपल्या किचनमधलं जे आहे ना ते सुद्धा मी इथं बघत होते. भरपूर सारं आवडत होतं, पण विचार पण करत होते की आपल्याला हे गरजेचे आहे का. आता इथं ना बघा पितळेचे हे ताट होतं, ग्लास होतं, वाटी होती, पण ॲक्च्युली हे प्युअर पितळ नाही आहे, याला फक्त पॉलिश केलेलं होतं. दिसायला छान दिसत होतं. मी म्हटलं होतं स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी एक घ्यावं, पण नंतर काय होतं माझ्याकडे असे स्पून पण आहेत त्याची ना पॉलिश करून निघून जाते आणि मग नंतर खराब दिसायला लागतं. म्हणजे बघितलं तर मोह आवरत नाही, घ्यावंसं वाटतं, पण नंतर विचार केला की अरे याची काही गरज नाही, हे प्युअर पितळ नाही आहे, फक्त पॉलिश आहे. असा सेट ना मला पितळमधून घ्यायचाच होता. म्हटलं चला आपण छान असं ना दुकानामध्ये जाऊनच ते घेऊन यावं. तर ही जी ट्रे आहे ना तो मी बघत होते, छान वाटला फ्रूट्स वगैरे ठेवायला. कढया पण इथं खूप सुंदर होत्या. हे बघा मोठ्या होत्या आणि स्टीलमधून जाड अशा बुडाच्या होत्या. हा पॅन होता, म्हणजे हा पॅन ना नॉनस्टिक होता, पण क्वालिटी एवढी काही मला खास वाटत नव्हती म्हणून मी ते ठेवून दिलं. हा पण ना नॉनस्टिक तवा होता, खूप छान होता बरं का. पण ऑलरेडी आपल्याकडं असल्या ना फक्त बघायलासुद्धा ना खूप छान वाटतं. इथं आता काही बाउल्स होते ते सुद्धा मी पाहत होते की मस्त वेगवेगळ्या शेपमध्ये होते आणि कलर पण खूप सुंदर होते. वाटत होतं की घ्यावं, पण प्रत्येक वेळेस डीमार्टला गेले ना काही मी घेऊन येते आणि त्याचा उपयोग मात्र नंतर होत नाही, ते तसंच पडून राहतात. म्हटलं काहीही गरज नाही आहे, फक्त बघूया आपण, आपल्याला जर छान वाटलं
डोक्यात विचार आला की ही खरंच वस्तू उपयोगाची आहे, तेवढंच फक्त आता मी इथं घेणार होते. अशा प्रकारचे ना वेगवेगळे बाउल्स होते बघा, कलरमध्ये ब्लॅक, व्हाईट, परत रेडमधून, आणि अशा छोट्या प्लेटा पण होत्या. ह्या आपल्याला खरंच घ्यायला खूप सुंदर वाटतो, पण नंतर त्याचा खरंच सांगतो काहीच उपयोग होत नाही. इथं ना ह्या भरण्या मात्र मला खरंच खूप आवडल्या बरं का, स्टीलच्या. ट्रान्सफर होत्या, म्हणजे दिसत होतं आपल्याला की आपण याच्यात काय ठेवलं आहे ते, पण साईज थोडीशी छोटी होती याची. आणि ह्या काचेच्या पण होत्या, छान वाटत होत्या की आपल्याला डेलीसाठी जे सामान लागतं सहजासहजी घ्यायला आपल्याला दिसेल, आणि मग आपण ते वापरू शकतो. केक आपला आता हा पूर्णपणे रेडी झालेला आहे. बेसवर मी ठेवून घेतलेला आहे बघा. मस्त असा हा ब्राउनिश कलर झालेला आहे बघा. व्यवस्थित बेक झाला ना, खायलाही छान लागतो आणि मस्त बघा स्पॉन्जी पण झालेलं आहे. मावा केकची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, लिंक मी आठवणीने डिस्क्रिप्शन इथं बॉक्समध्ये आता देते. केक पूर्ण झालेला होता आणि मी तुम्हाला दाखवत होते, तर आदर्शची मस्ती इथं चाललेली होते. हे बघा अशा पद्धतीनं. मग मी नंतर त्याला म्हणलं काय करते. केक आपला रेडी झालेला आहे. तो बेसवरती पण ठेवून घेतला. मस्त असा हा 1 किलोचा मावा केक पूर्णपणे रेडी झालाय. आपण आता हा पॅक, आपला केक आता हा पॅक करून द्यायचा. 6 वाजता कस्टमर येणार आहे. तर 1 किलोचा असल्यामुळं मी बॉक्समध्ये हा पॅक केलेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.